सातारा ड्रग्ज प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं एक सत्र सुरू झालंय। सावरी गावातल्या ड्रग्ज फॅक्टरीशी एकनाथ शिंदेंच्या भावाचं कनेक्शन असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। सुषमा अंधारेंचे हे आरोप शिवसेनेनं फेटाळलेत। दुसरीकडे शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंनी सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केलेली आहे। बघूयात। सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावातल्या एका शेडमध्ये सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी सातारा पोलिसांनी उघडकीस आणली आहे। जवळपास 100 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज पोलिसांनी इथून जप्त केल्याची माहिती आहे। ड्रग्ज फॅक्टरीचा भांडाफोड केल्यानंतर यावरून राजकारण तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी या प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचा संबंध असल्याचा आरोप केला। संबंधित शेडमधील कामगारांना प्रकाश शिंदेंच्या रिसॉर्टवरून जेवण जात असल्याचा आरोप त्यांनी केला। केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचा दावाही सुषमा अंधारेंनी केला। पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक असूनही तिथे आहेत। पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। सुषमा अंधारेंचे आरोप प्रकाश शिंदेंनी फेटाळून लावले। ड्रग्ज प्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा दावा प्रकाश शिंदेंनी केला। याशिवाय सुषमा अंधारेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे। आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय। बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे। त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे। सुषमा अंधारे बेछूट आरोप करत असून आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी त्यांनी ही आरोपांची मालिका सुरू केल्याचा आरोप पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी केला। साताऱ्याच्या कोयनेच्या बॅकवॉटर परिसरात एका शेडमध्ये ड्रग्जची फॅक्टरी सापडणं गंभीर आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ड्रग्ज फॅक्टरीज सापडल्या आहेत। या प्रकरणात राजकारण करण्यापेक्षा अशा नशेच्या फॅक्टरी उभ्याच राहू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालंय। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।